मिरज शहरात अनेक भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत, पण महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत। अनेक नागरिक कचऱ्याच्या कुंड्यात प्लास्टिकच्या बरण्या झाकण न लावता तशाच टाकतायत, त्यामुळे भटक्या जनावरांचा जीव धोक्यात आला आहे। दुधाच्या पिशव्या, भाजीपाल्याच्या पिशव्या आणि कचरा कुंडीत कचरा अन्न टाकला जातोय, पण तो कचरा भटक्या जनावरांना अन्नाच्या शोधात असताना जनावरांच्या पोटात जाऊ शकतो किंवा तो भटक्या कुत्र्यांच्या तोंडात अडकू शकतो, त्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आलं आहे। तरी प्रशासनाने कचरा टाकणाऱ्यांना जाहीर आवाहन करावं की प्लास्टिक पिशव्या किंवा बरण्या कचऱ्यात टाकताना टोपण लावूनच कचऱ्यात टाकाव्या, ज्यामुळे भटक्या जनावरांच्या पोटात जाणार नाही। तसेच पर्यावरण संतुलन बिघडल्याने विघटन न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापरावर शासनाने बंदी आणली, मात्र शहरात अनेक कुंड्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलेला आहे। या कचऱ्यांपासून मुक्ती कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। तसेच अक्षय हॉटेल रोड परिसरात प्लास्टिक कचऱ्यामुळे एका भटक्या कुत्र्याचा जीव टांगणीला लागला होता। गेले 4 दिवस अन्न व पाणी विना रस्त्यावरून इकडून तिकडे भटकत होता, कारण तिच्या तोंडाला प्लास्टिकची बरणी अडकली होती। ती काढण्यासाठी परिसरातील नागरिक प्रयत्न करत होते, पण ती कोणाला सापडत नव्हती। त्यामुळे नागरिकांनी सांगली येथील ॲनिमल राहत या सेवाभावी संस्थेला फोन करून कळवले आणि तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला। परिसरातील नागरिक आणि संस्थेचे किरण नाईक, दिलीप शिंगाणा, सुधीर चौगुले, रमेश हरताले आणि परिसरातील नागरिक शाहिद मोमीन, सलीम मिस्त्री या आदींमुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचलाय। तरी पण नागरिकांनी प्लास्टिक कचरा कचऱ्यात टाकू नये, तसेच असे आवाहन ॲनिमल राहत या संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे।